एक मोठी बातमी येते ती बघूयात। डेअरीच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। कुर्ल्यामध्ये डेअरीची जागा पुनर्वसनाला देण्यास विरोध आहे। खासदार वर्षा गायकवाड यांनी तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलंय। कुर्ल्यातनं एक मोठी बातमी, डेअरीच्या जागेसाठी किंवा ही कुर्ला डेअरीची जागा पुनर्वसनासाठी देण्याला काँग्रेसनं विरोध केलाय आणि त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। तिथे खासदार वर्षा गायकवाड या आंदोलनाला बसल्या आहेत। काही नागरिकांसोबत हातामध्ये फलक घेतलेले हे सगळे नागरिक कुर्ल्यामध्ये डेअरीची जागा पुनर्वसनाला द्यायला विरोध करत ठिय्या आंदोलनाला बसल्यात खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांचे समर्थक। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, कुर्ला डेअरीची जागा पुनर्वसनाला देण्याचा जो काही प्रकार आहे तो त्याची काय पार्श्वभूमी आहे आणि विरोध का? धारावी इथे जो पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे त्या प्रकल्पातले जे प्रकल्प बाधित लोक आहेत त्या लोकांना जरी धारावीमध्ये घर मिळणार असलं तरी त्यातल्या काही लोकांचं पुनर्वसन हे धारावीच्या बाहेर मुंबईतल्या इतर जागांवर करावं लागणार आहे। त्यासाठी पुनर्विकास करणाऱ्या कंपनीला वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यापैकीचीच एक जागा जी आहे ती कुर्ला परिसरातली ही मदर डेअरीची जागा आहे। कुर्ला ईस्ट परिसरातल्या या जागेवर बोटॅनिकल गार्डन व्हावं अशी स्थानिकांची इच्छा आहे आणि त्यासाठी या मागणीसाठी म्हणून वर्षा गायकवाड काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्यांनी कुर्ला नेहरू नगर इथं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी ही जी संपूर्ण जागा आहे, मुळातच जर आपण बघितलं तर वर्षा गायकवाड यांचा या पुनर्विकास करणाऱ्या कंपनीला कुठलीही जागा देण्यास विरोध आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी या कंपनीला जागा देण्यात आली त्या त्या प्रत्येक ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी आंदोलन केलंय। त्यापैकीचीच ही एक जागा आहे। मदर डेअरीची या ठिकाणी मिल होती आणि त्या ठिकाणी जे आहे बोटॅनिकल गार्डन व्हावं अशी स्थानिकांची मागणी आहे। या मागणीसाठी म्हणून स्थानिकांबरोबर वर्षा गायकवाड आंदोलनाला बसलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी अशाच काही घडामोडी आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर।